निशिदिने सज्जन स्तोते हो. निरूपण क्रमांक 28. मनुजा नीत सम घेणे. ईशावास्य उपनिषद 13वा मंत्र. अन्य देवाहु संभवादन्य दाहुरस संभवात इति शुश्रूमधीराणाम ते नस्तत विचचक्षिरे. ज्ञानी विचारी जे असती ते ज्ञानोत्सुक नित्य राहती. करिता संभूती असंभूती उभय ज्ञाना प्रतीते शांत दक्ष निरंतर ज्ञान जागरण धारती. ज्ञानी विचारी जे असतात ते ज्ञानासाठी नेहमीच उत्सुक असतात. म्हणून संभूती असंभूती या उभय ज्ञानाप्रती, या दोन प्रकारच्या ज्ञानाप्रती म्हणजे ज्ञानाकडे ते शांत दक्ष भावाने निरंतर राहून ज्ञान जागरण म्हणजे ज्ञान जागृती धारण करतात. ज्ञानी विचारी जे असती ते ज्ञानोत्सुक नित्य राहती. करिता संभूती असंभूती उभय ज्ञानाप्रती ते शांत दक्ष निरंतर ज्ञान जागरण धारती. आता पुढे ऐका. ज्ञानी विवेकी व्यवहार दक्ष व त्याहूनही ईश्वराप्रती जे शांत दक्ष भावाने मनाची हृदयाची परमशांती व ज्ञानेंद्रियांची सजगता ठेवून लक्ष अवधान ठेवून असतात ते संभूती असंभूती या दोन्ही गोष्टीच्या व्यवहारातील अर्थच, या दोन्ही गोष्टीचा व्यवहारातील अर्थच केवळ ते संभूती व असंभूती या दोन्ही गोष्टींचा किंवा या दोन्ही बाबींचा व्यवहारातील अर्थच केवळ संभूती म्हणजे अपरा व असंभूती म्हणजे अविद्या असा लक्षात न घेता त्याहून व्यापक अर्थाने ते संभूती व असंभूती या दोन्ही अर्थवाही अर्थपूर्ण शब्दांकडे पाहतात. संभूत किंवा संभूती म्हणजे एकत्वाने अर्थपूर्ण विश्वाची निर्मिती आणि असंभूत किंवा असंभूती म्हणजे विश्वपट विश्व पसारा जसा एकत्वाने निर्माण केला तसाच तो नीट गोळा करून आटोपता घेऊन जेथून आणला तेथे नेऊन पुन्हा ठेवणे. असे पहा की अव्यक्त ब्रह्मचेतनेद्वारे या व्यक्त सगुण साकार विश्वाचा चित्रपट निर्माण झाला, साकार झाला व आजही चालू आहे. या चित्रपटाची निर्मिती म्हणजे उत्पत्ती, स्थिती म्हणजे चालू असणे व लय म्हणजे शेवट ब्रह्मचेतनेद्वारेच किंवा माऊलींच्या विश्वात्मक देवाद्वारेच अर्थात ब्रह्माद्वारेच वरचेवर होत आला आहे, वाचणारी आहे. हे सारे अनादि अनंतत्वाने चालू असते. संत तुकोबांच्या शब्दात ही एकाचीच विण किंवा विण आहे. म्हणजे विश्वपटातील विणकाम एका ईश्वराचेच किंवा विश्वात्मक देवाचेच आहे. किंवा ही निर्मिती सृजन किंवा ही निर्मिती म्हणजे सृजन संतती जरी सगुण साकार अति आकर्षक वाटली तरी अव्यक्त निर्गुण निराकार अशा एकाच परमेश्वराची आहे. ईशन म्हणजे नियंत्रण करणे, परम ईश्वर म्हणजे सर्वोच्च नियंत्रण करणारा देव किंवा शक्ती जो निर्मिती व आपल्या निर्मितीचे नियंत्रणही करतो व अर्थातच उत्पत्ती स्थिती लयही साधतो. ज्ञानाई माऊलींचा विश्वात्मक देव तोच. माऊलींसहित संत महंत व तुकोबांचाही विठ्ठोबा विशेषत्वाने उभा ठोंबा असलेला करकटेवर पाय विटेवर ठेवून युगे 28 बाहेर पंढरपुरी उभा असलेला विठोबा व तोच हृदयातील स्थाणू आत्मा किंवा परमात्मा होय. याला ब्रह्म विराट पुरुष असेही म्हणतात. सम अधिक हु म्हणजे गोळा करणे. परमेश्वरच विश्वपट मांडतो, पुन्हा कल्पांतितो गोळा करतो, आत्मता घेतो. हा एकोहम परमेश्वरच बहुश्याम होताना सगुण साकारात व्यक्ततेत नटतो आणि पुन्हा तो हा विश्वरूपी पट गोळा करताना आटोपता घेताना निर्गुण निराकार शक्ती रूपे चैतन्य रूपे केवळ असणेपणी उरतो. केवळ असणेपणात तो ओनली टू बी कैवल्य असतो. एकमेवा द्वितीय म्हणून पूर्ण असतो, शिवरूप असतो. बी पासून बिईंग म्हणजे आयंजी लागला की जीवदशा प्राप्त होताना तो शिव ते जीव असा प्रवास करतो. असा हा शिवजीव प्रवास उत्पत्ती स्थिती लय पुनरुत्पत्ती चक्राचा प्रवास नित्य निरंतर चालू असतो. जेव्हा हा प्रवास थांबतो त्याला लय म्हणजे शेवट म्हणतात. युग कल्प यांचा अंत म्हणतात. सारांश निर्मिती म्हणजे सुरुवात म्हणजेच विश्वपट खेळ चालू होणे
उत्पत्ती स्थिती लय पुनरुत्पत्ती चक्र सुरू होणे. आणि दीर्घ प्रदीर्घ काळ खेळ थांबणे म्हणजे पसरलेले गोळा करून सम अधिक रू म्हणजे गोळा करणे. पसरलेले गोळा करून एकाकार खरे तर पूर्णाकार रूपे निर्गुण निराकार अव्यक्त म्हणून उरणे. जेथून येणे तेथे जाणे ते हेच. या अशा संभूती असंभूतीचे ज्ञान उपनिषदीय मंत्रांचे स्फुरण होताना त्यांच्या अर्थासहित श्रुती रूपे अंतरिक्षातून स्पंदित होणाऱ्या पूर्वसुरींच्या ज्ञानस्पंदित मंत्राद्वारे उपनिषदकर्त्यांना उपनिषदकारांना झाले. त्यांनी आम्हाला स्पष्ट करून सांगितले असे जेव्हा उपनिषद रचेते म्हणतात तेव्हा उघड उघड त्यांना उन्मनी भावात हा दिव्य ज्ञान प्रसाद मिळाला हे पुरेसे स्पष्ट होते. हाच भाव प्रसाद या नारायणालाही परमभाग्यवशात मिळाला आहे. तो आत्मोपनिषद दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाठ पृष्ठ क्रमांक 247-248 वरील 33 क्रमांकाच्या पद्यात हा अर्थ उलगडला आहे. तो पहा म्हणजे अर्थातच ऐका. नीट समजून घेणे. देसी जे जे मजसी देवा फिरणी तुझसी अर्पी सागरातुनी जलमेघ निगती ते तयात चिरिते होती. बीजापासून वृक्ष फल येई बीजा ठेवून जाई आकाशातून वीज येई आकाशी परतून जाई. जेथून येणे तेथे जाणे जैसे येणे कैसे जाणे येसी नागडा घासी नागडा म्हणून नीट समजून घेणे. हेच ते पसरणे आणि आटोपते घेणे किंवा गोळा करणे. सम अधिक रू जसे डब्यातून धान्य काढून ते पुन्हा उन्हात वाळत घालणे पसरणे आणि पुन्हा ते वाळल्यावर किंवा सूर्यास्ती डब्यात भरून गोळा करून ठेवणे. तसंच पूर्ण अधिक शून्यातून विश्वोद्भव म्हणजे जणू काही वाळवण सुकवून घालणे आणि त्याच पूर्णात शून्यात विश्वलय म्हणजे जणू काही डब्यातले धान्य गोळा करून ठेवणे. ब्रह्मातून या नारायणाला जे मिळाले आणि ते त्याने पुन्हा ब्रह्माला निशिदिनी चिंतनातून परत केले. म्हणूनच म्हटले आहे देसी जे मजसी देवा फिरूनी तुझसी अर्पी. देवाने मला जसं ज्ञान दिलं तसं तेच ज्ञान लोकांना सांगण्याच्या निमित्ताने मी परत जनदेवाला म्हणजे जनता जनार्दनाला परत केले आहे. या तत्वाची नीट समज असलेला विश्वस्तच या ईश संसाराचे रहस्योद्घाटन स्वतः वन्यजनांसाठी करू शकतो. व असा मानवच मर्यादा पुरुषोत्तम म्हणून म्हणजे मानव म्हणून मर्यादा ओळखून तरीही तत्व शोधबोध घेऊन आपणाला ऐतेपणे मिळालेलं लोकांना देणारा असा मानवच मर्यादा पुरुषोत्तम म्हणून या विश्वाला ललांभूत भूषणावं व वंदनीय देवासारखा ठरतो वाटतो. आपण सर्वांनी हे नीट समजून घेतलं तर आपण सर्वच स्वतः गौरवाला प्राप्त होऊ आणि आपल्या गौरवातून खराखुरा आत्म्याचा गौरव साधला राहील. म्हणून प्रत्येक माणसाने स्वतः गौरवांकित होण्यासाठी ब्रह्मज्ञानाची कास धरावी, त्याचं आचरण प्रत्यक्षात करावं आणि स्वतः गौरवित होता होता या संपूर्ण मानव जेव्हा स्वतःला स्वतः म्हणतात तेव्हा सर्व मानवांचा स्व म्हणजे परमात्मा खऱ्या अर्थाने गौरवांकित होतो. म्हणून मनुजा नीट समजून घेणे हे आजच्या निरूपणाद्वारे आपल्याला सांगितलं आहे. पहा, चिंतनात राहा आणि स्वतः गौरवाला पात्र होऊन आत्म्याला गौरव प्राप्त होईल. असं सहजासहजी काही छानशी क्रिया आपल्याद्वारे घडली तर तिचं त्या क्रियेचं अवलोकन करा आणि अशीच सहज क्रिया हीच मी पासून ब्रह्मापर्यंत पोचते. म्हणून जेव्हा खराखुरा मी सार्थकतेने आत्मा म्हणून समजला जातो तेव्हा अशा मीचा सत्कार हा खरा तर आत्मगौरवच असतो. म्हणून हे सारे मनुजा नीट समजून घेणे असं म्हणून हा जो 13वा मंत्र आहे त्याचं निरूपण येथे थांबवतो. अस्तु शुभदिन सुप्रभात. धन्यवाद.